नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पन्हाळ्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालाय. पन्हाळ्याची अशी कोणती वैशिष्ट्य आहे ज्यामुळे पन्हाळ्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलाय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत आज इतिहास अभ्यासक अमर अडके सर. त्यांच्यासोबत आपण आज खास बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. जागतिक वारसा स्थळामध्ये एखाद्या स्थानाचा समावेश होण्यासाठी कोणती निकष गरजेचे असतात? सर्वप्रथम किल्ले पन्हाळगडाबरोबरच एकूण 12 किल्ले, त्यातले 11 महाराष्ट्रातले आणि 12वा जिंजी, हे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झालेले आहेत. ही केवळ महाराष्ट्र या भूमीपुरताच हा मर्यादित गौरव नसून हा संपूर्ण भरतभूमीच्या ज्याला आपण म्हणू की सैन्य आणि स्थापत्य याचा हा गौरव आहे. हा वैश्विक गौरव आहे. पन्हाळ्याबरोबरच काही किल्ले जे इतर आहेत त्या किल्ल्यांचा ओझरता उल्लेख कदाचित त्याच्यामध्ये येऊ शकेल, पण आपण आज थोडस व्यापक पद्धतीने बोलूयात. म्हणजे की मूलतः जागतिक वारसा स्थळ म्हणजे काय हे आधी आपण समजून घ्यायला पाहिजे. जागतिक वारसा स्थळ याचा अर्थ असा असतो की संपूर्ण मानवी जीवनाच्या संकल्पनांना एक वेगळी दिशा देऊन भविष्याची प्रेरणा देणारी जी भूतकाळामधली वैभवशाली गोष्टी असतात त्या गोष्टी म्हणजे केवळ स्थापत्य असतं अशातला भाग नाही. ती संस्कृती असते, ती भाषा असते, तो निसर्ग असतो आणि याही बरोबर अन्य अनेक गोष्टी अशा असतात की ज्या मानवी जीवनावर वैश्विक परिणाम करतात. अशा गोष्टींना जागतिक वारसा स्थळ असं म्हटलं जातं. आता किल्ले पन्हाळगडाला जागतिक वारसा स्थळ घोषित केलं, याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. आपल्या सर्व लोकांचा ऊर अभिमानाने भरून येतो. तो ऊर अभिमानाने भरून येतो तो एका गोष्टीमुळे भरून येत असतो की किल्ले पन्हाळगडाच्या मध्ययुगीन इतिहासाशी शिवकालाचा जो संबंध आला आणि शिवकालाच्या संबंधांमुळे जो काही पन्हाळगडाचा रणसंग्राम, पावनखिंडीचा रणसंग्राम, विशाळगडाचा रणसंग्राम घडला, हे जे युद्ध आहे हे युद्ध जागतिक पातळीवर युद्धाची एक अत्यंत नाविन्यपूर्ण आणि प्रभावी संकल्पना म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये स्वीकारली गेली. हा एक भाग झाला आणि याच्यामुळे आपण आज पन्हाळगडाकडे त्या दृष्टिकोनामधून पाहत असतो. किल्ले पन्हाळगड का जागतिक वारसा स्थळामध्ये, खर तर तो हक्कच होता. किंबहुना पन्हाळगडाचा तो तेवढ्या उंचीचा हा किल्ला आहेच आणि शिवकालाची त्याची असणारी जोड हे त्याला अधिक उंची प्राप्त करून देणारी गोष्ट आहे. कसं असतं एक लक्षात घ्या की पन्हाळगड काही केवळ स्थापत्य म्हणून याच्यात समाविष्ट झाला का? नाही. पन्हाळगडाच्या स्थापत्याबरोबर, त्याच्या भौगोलिक स्थानाबरोबर त्याच्याशी निगडीत असणारी जी लष्करी संकल्पना आहे ही जगाच्या एकंदरीत लष्करी संकल्पनांच्या मध्ये एक वैश्विक बदल घडवणारी संकल्पना ठरली आणि त्याला कारणीभूत श्री शिवाजी महाराज आणि त्यांचे निष्ठावान मावळे होते.
हा मुळात तो गाभा आहे. याच्यामध्ये कसं असतं जागतिक वारसा स्थळामध्ये, की मानवी जीवनाच्या सर्वंकष जीवन व्यवहारावर दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या घटना, त्या घटनांशी संबंधित वास्तू, त्या वास्तूंचा भूगोल या सगळ्यांचा एकत्रित विचार करून वारसास्थळ ठरवलं जातं. आता पन्हाळगडाच्या बाबतीमध्ये काय आहे त्याची मी आपल्याला थोडीशी कल्पना देतो, की एक जागतिक स्तरावर काम करणारी आणि वारसा स्थळाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्वाचा सहभाग असणारी एक संस्था, ती संस्था इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साइट्स या नावाची ती संस्था. ही संस्था जगभरामध्ये अशा प्रकारच्या प्रक्रियांमध्ये सहभागी असते. त्याच्यामध्ये एक शब्द वापरला जातो, जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट होण्यासाठी काय निकष आहे, काय हवं, त्याला OUV असं म्हणतात. म्हणजे काय? आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू. म्हणजे आउटस्टँडिंगचा अर्थ हा काही वेगळं अलौकिक, कदाचित ते एकमेवाद्वितीय असेल. युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक, हे त्याचं मूल्य असलं पाहिजे. आणि या जागतिक वारसा स्थळामध्ये आपले 12 किल्ले समाविष्ट झाल्यामुळे त्यांचं हे जागतिक नव्हे तर वैश्विक मूल्य सिद्ध झालेलं आहे. काय आहे हे जागतिक मूल्य? पन्हाळगड का समाविष्ट झाला? आपण फार मागे लगेच जायला नको, कारण पन्हाळगडाची मूळ बांधणी जी आहे ती शिलाहार राजवटीमध्ये साधारणपणे 11व्या-12व्या शतकाच्या संधी कालामध्ये झाली. त्याच्यावर अनेक राजवटी त्याच्या पूर्वीही आणि त्याच्यानंतरही नांदल्या. पण पन्हाळगड आज जो जगासमोर आहे तो श्री शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा साक्षीदार म्हणून पन्हाळगड उभा आहे. हे वाक्य मी अत्यंत अभिमानाने आणि विचारपूर्वक म्हणतोय. म्हणजे नेमकं काय, की आपल्याला असं वाटतं ना, की आपण किल्ल्यांवर जातो, आपण किल्ले पाहतो, आपण किल्ल्यांचं महाद्वार पाहतो, आपण किल्ल्यांचं बुरुज पाहतो, आपण किल्ल्याची तटबंदी पाहतो, किल्ल्यांमधल्या वास्तू पाहतो आणि म्हणतो की वा वा काय सुंदर वास्तू आहेत, कशा बांधल्या असतील, काय बांधल्या असतील. हे एवढंच मूल्य आहे का किल्ल्यांचं? स्थापत्य हे मूल्य आहे का? तर स्थापत्य हे मूल्य नाहीये. या किल्ल्यांचा जागतिक लष्करी प्रणालीवर जो झालेला परिणाम आहे तो आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू या सदरामध्ये मोडला जातो. म्हणजे नेमकं काय, की एकात्मिक लष्करी प्रणाली. किल्ले हे कुठेही असतात असं नाही. पन्हाळगडाच्या बाबतीत आपण महत्वाचा मुद्दा आता चर्चेला घेऊ तो असा, की सह्याद्री हा महाराष्ट्राच्या पश्चिमेला उत्तर दक्षिण असा आहे. त्याची मुख्य रांग जी आहे ती उत्तर दक्षिण अशी आहे. त्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे असे फाटे आहेत, असंख्य फाटे आहेत. या फाट्यांच्यावर अनेक उंच डोंगर शिखर आहेत, अनेक पठार आहेत. या सगळ्यांच्या मध्ये घनदाट अरण्य आहेत. त्या अरण्यांच्या मध्ये वाड्या वस्त्या आहेत. त्या अरण्यांच्या मध्ये वन्यजीव संपदा आहे. आणि या सगळ्यांची मिळून एक संस्कृती आहे. आणि त्या संस्कृतीच्या केंद्रस्थानी हे दुर्ग आहेत. हे दुर्ग जेव्हा आपण त्या दुर्गांच्याकडे पाहतो, एकात्मिक लष्करी प्रणाली हा शब्द आपण गेले काही दिवस या जागतिक वारसा स्थळाच्या संदर्भात सातत्याने ऐकतो. म्हणजे काय, की किल्ले त्यांचं भौगोलिक स्थान, किल्ल्यांच्या मध्ये परस्परांशी संपर्क असतो. तो संपर्क आजच्या संदर्भाने आपल्याला जाणता येणार नाही. जेव्हा रस्ते नावाची आजची संकल्पना अस्तित्वात नव्हती, जेव्हा वाहन ही संकल्पना अस्तित्वात नव्हती, ज्यावेळेला पायी, घोड्यावरून आणि अगदी फार फार तर बैलगाडीमधून
जो प्रवास व्हायचा तो काल, त्या काळचं दळणवळण या संकल्पनांचा जर विचार केला तर किल्ल्यांची स्थानं ही एक शृंखला आहे. ही शृंखला परस्परांशी जोडलेली असते. ती घाटवाटांनी जोडलेली असते. म्हणजे काही घाटवाटा कोकणात खाली उतरतात, काही घाटवाटा कोकणातून वर येतात, काही घाटवाटा घाट माथ्यावरून देशावर उतरतात, काही या वरच्यावरच एकमेकांना पसरले असतात. ही सगळी दुर्ग संस्कृती एकत्रितपणे ज्या भूभागाचं रक्षण करते, परस्परांच्या समन्वयाने निसर्गाचा वापर करून घेऊन याला संरक्षणाच्या बाबतीमध्ये एकात्मिक लष्करी प्रणाली असं म्हणतात. आणि ते आपल्या दुर्गांचं मूल्य आहे. दुर्ग ही परिसंस्था आहे. दुर्ग हा डोंगरांचा उंच भाग. आपल्याकडे किल्ले किती आहेत? म्हणजे आता एकात्मिक लष्करी प्रणालीमुळे पन्हागड का गेला? आपल्याकडे पश्चिमेला समुद्र आहे. त्या समुद्राच्या अंतरंगात चारही बाजूनी वेढले गेलेले जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांना जलदुर्ग म्हणतात. हे जलदुर्ग संपर्कात समन्वयात कोणते असतात? त्याला किनारी किल्ले म्हणतात. त्याच्या 3 बाजूनी समुद्र असतो आणि एका बाजूनी भूमी असते. त्याच्या पुढे काय असतं की सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर वनदुर्ग असतात आणि त्याच्या माथ्यावर असतात ते गिरिदुर्ग असतात आणि त्याच्या पूर्व उतारावर पुन्हा वनदुर्ग असतात आणि स्थलदुर्ग असतात. अशी पश्चिमेकडून पूर्वेकडे एक शृंखला असते, दक्षिणेकडून उत्तरेकडे शृंखला असते आणि या सर्व शृंखलांनी स्वराज्य निर्माण केले आणि या सर्व शृंखला एकत्रित येऊन प्रचंड संख्येने असणाऱ्या शत्रूला शेकडो वर्षे झुंजून या भूमीमध्ये स्वराज्याची एक नवी पहाट निर्माण केली. त्या एकात्मिक लष्करी प्रणालीचा हा गौरव आहे आणि ती एकात्मिक लष्करी प्रणाली विकसित केली आणि त्याचा परमोच्च आविष्कार जो होतो तो शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्याचा मानबिंदू जो आहे तो किल्ले पन्हाळ. इतका मूलभूत विचार करून युनेस्कोनी आपल्याला या गोष्टींना जागतिक वारसा स्थळ म्हणून आपल्याला ती मान्यता दिलेली आहे, हे नामांकन झालेलं आहे. पण आमची सातत्याची भूमिका अशी आहे की हा गौरव कशाचा आहे? हा केवळ किल्ल्यांचा गौरव नाही. हा गौरव 350 वर्षांपूर्वी या भूमीमधल्या पुत्रांनी, या भूमीच्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने ज्या पद्धतीने या भूमीला एक वेगळी लष्करी प्रणाली आणि वेगळी संरक्षणाची आणि आक्रमणाची प्रणाली बहाल केली, त्या संपूर्ण परिसंस्थेचा हा गौरव आहे. त्यातला एक भाग म्हणजे हा दुर्ग आहे. आता एक साधी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की किल्ले पन्हागड काय आहे. आपल्याला नेहमी माहिती असतं की श्री शिवाजी महाराज किल्ले पन्हागडावर सिद्धी जोहराच्या वेढ्यामध्ये होते आणि ते पन्हागडावरून विशाळगडी गेले. पन्हागडावरून श्री शिवाजी महाराजांनी पन्हागडाच्या भोवतीचा वेढा जो तोडला त्याचा या लष्करी प्रणालीचा समावेश होतो. म्हणजे आम्ही मुद्दामून काय म्हणतो नेहमी की पन्हागड हा इथे, पन्हागडापासून शिवाजी महाराज उत्तरेला आणि किंचित पश्चिमेला विशाळगडाकडे गेले. या संपूर्ण परिसरामध्ये शिवाजी महाराज ज्या मार्गाने गेले त्या मार्गामध्ये डाव्या हाताला 40 ते 50 किलोमीटर लांबीची मसाईची डोंगररांग आहे. म्हणजे लष्करी प्रणालीचा विचार करत असताना पश्चिमेच्या बाजूनी कोणताही आघात होणार नाही, कोणतंही आक्रमण होणार नाही याची खबरदारी घेतली गेली होती. शत्रूला कळणारच नाही, शेवटी शत्रू कधीतरी आपल्याला पाठलाग करणारच आहे. तो नेमका कुठे आपल्याला गाठू शकेल याचाही कयास बांधला होता. त्यामुळे सह्याद्रीचाच आधार मानून, सह्याद्री हाच संरक्षक मानून आणि सह्याद्रीच्या सहाय्यानेच आक्रमण करून पन्हागडाच्या पायथ्याचा वेढा तोडणे, पांढरे पाणी कासारे उगमाच्या आसपासची किमान माणसांची लढाई करणे
आणि पुन्हा विशाळगडाच्या पायथ्याशी लढाई करणे, हा संपूर्ण जो युद्ध भाग आहे, हा युद्ध भाग या एकात्मिक लष्करी प्रणालीचा परमोच्च आविष्कार आहे. आणि म्हणून पन्हागडाचा समावेश या लष्करी प्रणालीचा एक प्रेरणा स्रोत म्हणून या जागतिक वारसा स्थळात. याच्या व्यतिरिक्त आणखी अनेक गोष्टी आहेत पन्हागडाच्या. पन्हागडाचं स्थापत्य आपण फार वेळेला पाहायला जात नाही, कारण पन्हागड कसा झालेला आहे की किल्ला आणि इतिहासाच्या साक्षीदारापेक्षा हल्ली हल्ली एक थंड हवेचं ठिकाण आणि पर्यटन स्थळ म्हणून अधिक विकसित व्हायलाच, तेही व्हायलाच पाहिजे. लोकांना त्या वातावरणाचा, त्या निसर्गाचा त्याची अनुभूती पण आलीच पाहिजे. पण पन्हागडाच्या स्थापत्य हे आपल्या भूमीच्या 1000 वर्षाचा सांस्कृतिक आरसा आहे. तो राजवटींच्या खुणांचा एक विलक्षण साक्षीदार आहे. अगदी साधं 3 दरवाजाचं उदाहरण जर घेतलं तर शिलाहारांच्या कालखंडापासून ते अगदी अलीकडच्या कालखंडापर्यंतच्या स्थापत्याच्या सगळ्या खुणा आपल्याला तिथे दिसतात. या सर्व गोष्टी मी अत्यंत संक्षेपाने सांगतोय. या सर्व गोष्टींचा मूलभूत विचार युनायटेड नेशन्स सोशल अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, म्हणजे ज्याला आपण युनेस्को म्हणतो, त्यांनी करून हा गौरव, खरं तर मी असं म्हणेन ना की हा तसा फार उशिराच झालेला गौरव आहे. तो खरं तर या सर्व गोष्टी, आणि याच्यामध्ये आनंदाची गोष्ट अशी आहे की खूप लोकांनी, म्हणजे केंद्र शासनाचा सांस्कृतिक विभाग, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, महाराष्ट्राचा आर्किओलॉजीचा विभाग, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, आणि त्याचबरोबर दुर्गप्रेमी संस्था, त्याचबरोबर दुर्गांवर प्रेम करणारी व्यक्तिगत मंडळी, या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे किल्ले त्यांच्या विशाल कर्तृत्वाच्या रूपात जगासमोर येतात. हा याच्यामधला मूळ गाभा आहे. सर, आता पन्हाळा किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा देण्यात आलाय, तर त्यामुळे प्रशासकीय धोरणामध्ये काय बदल होणार आहेत का? तर प्रशासकीय धोरण म्हणणं हा, कारण पन्हागडाची रचना जी आहे ती नागरी, अरण्य आणि ऐतिहासिक अशा 3 प्रकारची ती रचना आहे. स्थापत्य आणि मूळचा इतिहास. जेव्हा एखादं स्थळ जागतिक वारसा स्थळामध्ये जातं त्यावेळेला अवघ्या जगाचं लक्ष त्याच्याकडे जातं. त्यामुळे त्याला एक साईट मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे हे जपलं गेलं पाहिजे. ते जपण्यासाठी काही नियमांची अंमलबजावणी करावी लागते. हे सगळे नियम लोकांना उपयुक्तच असतात, कारण एखादी वस्तू जेव्हा जागतिक वारसा म्हणून घोषित होते तेव्हा ती पुढच्या पिढ्यांच्यापर्यंत टिकली पाहिजे. ती टिकायची असेल तर ती योग्य प्रकारे सांभाळली पाहिजे. त्यामुळे प्रशासकीय बदलामुळे तिथल्या मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नसतो. फक्त एवढंच होतं की नव्याने आपल्याला त्या सर्व गोष्टींचं महत्व कळल्यामुळे प्रशासकीय बदल एवढेच राहतात, तिथल्या ज्या ज्या वस्तू, तिथली जी स्थानं या जागतिक वारसा स्थळाच्या म्हणजे लोकल मॅनेजमेंटच्या अंडर, म्हणजे त्यांच्या निरीक्षणाखाली येतील, त्या स्थळावर प्रदूषणाचे, ते पाहण्याचे काही नियम हे कठोरपणे आपल्याला पाळावे लागतील, तरच ते टिकणार आहे ना. त्यामुळे प्रशासकीय बदल हा काही, म्हणजे इथं काही नव्याने काही प्रशासकीय गोष्ट असं काही नसतं त्याच्यात. आणि त्याची एक लोकल कमिटी असते, म्हणजे अपेक्स फोर्ट कमिटी नावाचा एक भाग असतो, त्यांच्या अंडर ते सगळं ते चालतं. आता इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की पन्हाळगड हा जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट झालाय, म्हणजे पन्हाळ्याच्या पायथ्यापासून तर त्या पायथ्यापर्यंत असं नसतं. ती लोकेशन्स असतात आणि तो संपूर्ण परिसर जो असतो त्या परिसराला आता जागतिक दर्जा मिळाला. त्यामुळे प्रशासनाचे जे बदल होतील ते तिथल्या सर्वांचं जीवनमान उंचावणारेच होत असतात. तिथल्या जे नागरिक आहेत, स्थानिक नागरिक किंवा व्यावसायिक, त्यांना काय फायदे किंवा तोटे होणार आहेत? निश्चित फायदाच होणार त्याच्यामध्ये. जेव्हा एखादी गोष्ट जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित होते तेव्हा ते आपसुकच
जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्याच्या दैदिप्यमान कर्तृत्वासह पोचते. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ त्या ठिकाणी वाढत असतो. पर्यटन हा आजकाल म्हणजे त्याला म्हणतं की नाऊ टुरिझम इज अन इंडस्ट्री. एक पर्यटक जेव्हा येतो तेव्हा त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे त्याच्या निवासापासून त्याच्या भोजनापर्यंत आणि त्याला दाखवणाऱ्या गाईड्स पासून ते त्याला लागणाऱ्या वाहनांच्या पर्यंत या सर्व गोष्टी स्थानिक मंडळींना कराव्या लागणार आहेत. आणि त्याच्यामुळे होणार काय की निवासापासून ते खाण्यापर्यंत आणि उत्तम प्रकारे दाखवण्यापासून ते निसर्ग संपदेचं अवलोकन करेपर्यंत सर्व त्याला स्टेक होल्डर्स असं म्हटलं जातं. हा सगळा पन्हागड त्या स्थानिकांच्या नैतिक मालकीचा आहे. आणि त्याच्यामुळे साहजिकच याच्यातून निर्माण होणारा जो रोजगार आहे हा रोजगार याच पिढीला नव्हे तर भविष्यातल्या सर्व पिढ्यांनाच तो उपयुक्त ठरणार आहे. सर, पन्हाळा किल्ला फक्त ऐतिहासिकच नाही तर भौगोलिक आणि पर्यावरण दृष्ट्याने पण महत्वाचा हो. गुण मानला जातो. तर त्याविषयी माहिती. हे बघा, मुळात हा पश्चिम घाटात येतो. हा सगळा परिसर पश्चिम घाटातला आहे. आणि पश्चिम घाट हेच मुळात एक जागतिक वारसा स्थळ आहे. त्यातले काही भाग अधिकृत जरी घोषित झालेले असले तरी जैववैविध्य, वनस्पतींचं वैविध्य, मानवी जीवनाचे काही प्राचीन पासून ते अर्वाचीन पर्यंतच्या सांस्कृतिक अस्तित्वाच्या खुणा हे सगळं पन्हागडवर आहे. कारण कसं आहे की पन्हागडाच्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर मसाई पठाराचा भाग, मसाई पठाराच्या पलीकडचा भाग, पन्हागड ते पावनगड याच्यामधलं जंगल, पन्हागडाच्या पश्चिमेकडचं जंगल, पूर्वेकडे थोडंसं जंगलाचा भाग कमी आहे, थोडं उत्तरेकडचा आणि पश्चिमेकडचा भाग, हा सगळाच्या सगळा भाग ही एक भौगोलिक परिसंस्था आहे. त्याच्यामध्ये अरण्य आहे, त्याच्यामध्ये वन्यजीव आहेत, त्याच्यामध्ये काही पश्चिम घाटामध्ये आढळणाऱ्या अतिशय असामान्य अशा वनस्पती आहेत, उत्तम प्रकारचा सडा आहे. सडा म्हणजे डोंगर पठारावरचा जो एक मैदानासारखा भाग असतो तो, त्याच्यावर उगवणाऱ्या अल्पायुषी पण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या वनस्पती आहेत. या सर्वांचा जर विचार केला तर पन्हागड आणि पन्हागडाचा परिसर ही एक स्वतंत्र परिसंस्था आहे. आणि ती परिसंस्था आजपर्यंत आपलं वैशिष्ट्य टिकवून आहे. म्हणजे आपण कधी कधी सहज म्हणतो ना की पन्हागडावरून पावनगडाला जाताना बिबट्याचं दर्शन झालं किंवा अनेक वेळेला गवे आलेले आहेत. असं हे फक्त प्रातिनिधिक झाले, पण याच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारची वन्यजीव संपदा पन्हागडाच्या परिसंस्थेमध्ये आहे. त्याचबरोबर उत्तम प्रकारची मानवी संस्कृती की जी त्याला पोषक आहे तीही तिथे आहे. त्यामुळे पन्हागड हा एका बाजूनी किल्ला आहे, एका बाजूनी दुर्ग स्थापत्याचा अजोड नमुना आहे, एका बाजूनी शिवचरित्राशी संबंधित शिवचरित्रामधल्या सर्वाधिक संघर्षमय की ज्याच्यामुळे स्वराज्याची निर्मिती झाली असं आपण म्हणू शकतो अशा प्रसंगांचा साक्षीदार आहे. एकात्मिक लष्करी प्रणालीच्या सर्वोच्च उदाहरणांपैकी एक उदाहरण जे आहे पावनखिंड संग्राम, त्याचा प्रेरणास्रोत आहे. त्याचबरोबर जैवसंस्था, वनस्पती वैविध्य, डोंगरांचे उत्तम नमुने, त्याचबरोबर ज्याला आपण डाईक्स म्हणतो असे ताश्मस्तंभ बांदिवड्याचे ते सानिध्य, अशा सगळ्या बाजूनी म्हणजे केवळ एक समुद्र सोडला तर जगामधलं सगळं तिथं आहे असं म्हणायला की हरकत नाही. इतिहास आहे, संस्कृती आहे, वन्यजीवन आहे, स्थापत्य आहे, पराक्रम आहे, प्रेरणा आहे आणि श्री शिवाजी महाराजांच्या स्पर्शामुळे एक स्फूर्तीचं आणि लष्कराच्या एका वेगळ्या, ज्याला आपण मैलाचं दगड म्हणू, त्याचं ते अधिष्ठान आहे. या सगळ्या गोष्टींच्यामुळे आज पन्हागड जागतिक वारसा स्थळामध्ये पोहोचतो. सर, आपल्याला पन्हाळगडाचा इतिहास हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यापासूनच माहिती आहे, पण त्याआधीही अनेक राजवटींनी तिथं राज्य केलंय, सत्ता केली आहे. तर त्या
त्याविषयी काय सांगता? कसं आहे की दुर्ग ही संकल्पना आपल्या भारतामध्ये खूप प्राचीन कालापासून अस्तित्वात आहे. त्याच्यामध्ये दुर्गांचे अनेक प्रकार आहेत, म्हणजे जलदुर्गम, महिदुर्गम, अवदुर्गम, इष्टिका दुर्गम, अगदी लाकडाचे सुद्धा किल्ले असण्याचे काही उल्लेख आहे. दुर्गांचे प्रकार वेगवेगळे त्याच्या स्थानानुसार असतात. पण नेहमी आपल्याला कसं वाटतं की पण या दुर्गांचा राज्यसत्तेसाठी आणि राज्यसत्तेच्या स्थापनेसाठी आणि राज्यसत्तेच्या विस्तारासाठी जो सर्वाधिक उपयोग आणि त्याचा परमोच्च आविष्कार जो झाला तो शिवकाळात झाला. म्हणून किल्ले आणि शिवाजी महाराज यांचं एक अतूट नातं आहे. पण पूर्वीपासून आपल्याकडे दुर्ग अस्तित्वात होतेच. त्या दुर्गांच्या पैकी म्हणजे आता पन्हाळगडाचं आपण उदाहरण घेऊ. पन्हाळगडाचा इतिहास तसा त्या डोंगराचा, म्हणजे त्याला पर्णाला दुर्ग असं म्हणतात, तसं खूप प्राचीन कालावधीपर्यंत जातो. काही काही त्यातलं वास्तव आहे, काही दंतकथा सुद्धा आहेत. मुळात पन्हाळगडाचं नाव आहे पर्णाल दुर्ग असं नाव आहे त्याचं. आपण नेहमी म्हणतो की पाराशर ऋषी विंध्य पर्वत ओलांडून या दंडकारण्यामध्ये पोचले. तिथपासून हा इतिहास सुरू होतो आणि त्यांनी पन्हाळगड ही आपली तपोभूमी मानली. या पाराशर ऋषींच्या संदर्भातला आणखीन एक पन्हाळगड आहे, तो सांगली जिल्ह्यामध्ये. तर त्याच्यानंतर इथे एक सुंदर संस्कृती नांदत होती की जी द्रविडियन संस्कृती होती, की त्याचं एक नामाभिधान होतं की नाग किंवा पन्नग असं त्याचं नाव होतं. नाग हे अलीकडच्या प्राकृतामधलं नाव आहे. तर जो संस्कृती संघर्ष झाला, त्या संस्कृती संघर्षामध्ये एक संयुक्तीकरण झालं या सर्व संस्कृतींचं, आणि ही संस्कृती टिकली पाहिजे कारण ती पर्यावरणपूरक आहे. म्हणून त्याचं नाव तत्कालीन परिस्थितीमध्ये दिलं गेलं पन्नग, म्हणजे नाग. ही ही एक संस्कृती आहे, आलय त्यांचं घर, म्हणून ते पन्नगालय. पन्नगालयाचं नाव झालं पुढे पर्णालदुर्ग, आणि असं करत 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 ते आज पन्हाळगड या नावापर्यंत पोहोचलेलं आहे. अनेक राजवटी इथे नोंदल्या. त्या राजवटींच्या मध्ये शिलाहार पूर्वकालीन सुद्धा काही राजवटींची राजसत्ता इथे होती. पण साधारण गत 1000 वर्षांच्या मध्ये शिलाहारांची राजवट, त्याच्यानंतर देवगिरीच्या यादवांची राजवट, त्याच्यानंतर बहामनी सत्ताधीशांची राजवट, बहामनी सत्ताधीशांच्या नंतर आदिलशाहीची राजवट, आणि नंतर मग स्वराज्याचा भाग, नंतर इंग्रजांची राजवट आणि स्वतंत्र भारत. या 1000 वर्षामध्ये, किमान 1000 वर्षामध्ये एवढ्या राजवटींचा तो आरसा आहे. आणि त्या त्या राजवटींनी त्या वेळेला त्या किल्ल्याला आपल्याला उपयुक्त असणाऱ्या काही स्थापत्याचे बदल केले गेले. त्या बदलात त्या राजवटीत ते करावे लागतातच प्रत्येक वेळेला. पण पन्हाळगडावरची काही जी बांधकामं आहेत, ही बांधकामं अत्यंत दुर्मिळ आहेत. म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती ही जी धान्य कोठार आहे, त्या कोठारांची रचना, त्याच्या आतमध्ये असणारा वायुविजनाचा भाग, नाशवंत मालासाठी असणारी रचना, भोवतीची तटबंदी, हे सगळं अत्यंत दुर्मिळ आहे. त्याचबरोबर अन्य काही अशा जागा आहेत की जुने गच्चीचं बांधकामाचे काही सर्व उत्कृष्ट नमुने त्या ठिकाणी आहेत. अशा अनेक स्थापत्याच्या जशा गोष्टी आहेत, तशाच नैसर्गिक अभेद्यतेच्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी आहेत. चिलखती बुरुज आहेत, नाळयुक्त तटबंदी आहे, दुहेरी तटबंदी आहे, माच्या आहेत, बालेकिल्ला आहे, दरवाजांची शृंखला आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार होतो. अधिक फारशी कोणाला माहिती नसलेली अशी गोष्ट आहे की किल्ल्या शेजारी जर दुसरा किल्ला असेल तर तो संरक्षणाच्या दृष्टिकोनातून एक तर तो डोंगर जिथून मार्गिरी करता येणार नाही अशा पद्धतीने ठेवावा, किंवा त्याच्यावर तटबंदीचा शेलापागोटा चढवून एक नवीन किल्ला तयार करावा. तसा शिवनिर्मित जोडोदुर्ग, ज्याला आपण पावनगड म्हणतो, तो आहे. इतकी सगळी वैशिष्ट्य आहेत. खर तर किती सांगावी, म्हणजे पन्हाळगड जागतिक वारसा स्थळामध्ये जाणं हा पन्हाळगडाचा सन्मान नाही, तो जागतिक वारसा स्थळाच्या यादीचा सन्मान आहे असं मला वाटतं.
तर पन्हाळगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या वास्तू बांधल्यात आणि त्या बांधण्यामागचं कारण कोणतं? नाही, अमुक वस्तू बांधली तमुक वस्तू बांधली असं काही त्याच्यामध्ये नसतं. आहेत त्या वस्तूंच्या मध्ये रूपांतरण त्या त्या कालखंडामध्ये केलं जातं. असं पण म्हणू शकत नाही की अमुक यांनी बांधली तमुक यांनी बांधली, असं काही त्याच्यामध्ये नसतं. त्याच्यामध्ये कारण कसं असतं की शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये काही दुर्ग नव्याने बांधले गेले. उदाहरणार्थ सिंधुदुर्गासारखा किल्ला, काही दुर्ग ताब्यात घेऊन त्यांची रूपांतरणं केली. उदाहरणार्थ विजयदुर्गासारखा किल्ला. आणि काही दुर्ग जसे होते त्याच्यामध्ये काही बदल केले गेले. हे असं असतं. अमुकच वस्तू त्यांनी बांधली की असं नसतं. शिवाजी महाराजांच्या जीवनातील अजून काही महत्वाच्या गोष्टी ज्या पन्हाळगडाशी निगडीत आहेत? की मुळात पन्हाळगड जो आहे, हा पन्हाळगड म्हणजे शिवाजी महाराज राजगडावर खूप काळ राहिले, 25 वर्षाहून अधिक काळ राहिले, कारण ती त्यांची एवढा काळ राजधानी होती. नंतर रायगडावर गेले. पण त्याच्यानंतर अनेक किल्ल्यांचा विचार करता शिवाजी महाराजांचं 133 दिवस वास्तव्य म्हणजे 2 मार्च पासून ते 12 जुलै पर्यंत इतका काळ हे पन्हाळगडावर होतं. म्हणून त्याला शिवभूमी म्हटलं जातं. एक त्याचं वेगळं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय की श्री शिवाजी महाराजांची आणि संभाजीराजांची जी काही जीवनामधली भेट उत्तर कालखंडामध्ये झाली तीही पन्हाळगडाच्या आसमंतामध्ये झालेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त असं आहे की वेगळी घटना म्हणजे लोकांना फक्त युद्ध माहिती असतं, पण शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या पारिपत्यानंतर 10 नोव्हेंबर त्याचं पारिपत्य केल्यानंतर शिवाजी महाराज तिथून राजगडी जाऊ शकले असते. शिवाजी महाराज अन्य किल्ल्यांच्यावर जाऊ शकले असते. पण शिवाजी महाराजांनी त्याच वेळेला आपल्यावर आक्रमण करणाऱ्या आदिलशाही फौजांना थोपवण्यासाठी पन्हाळगडाची निवड केली. हेच त्याचं महत्व मोठं आहे. कारण पन्हाळगड त्यावेळेच्या स्वराज्याच्या पन्हाळगड शिवाजी महाराजांच्या ताब्यात केव्हा होतं? शिवाजी महाराजांनी अवघ्या 18 दिवसात तो 28 नोव्हेंबरला शिवाजी महाराजांनी किल्ले पन्हाळगड घेतलाय. तो का घ्यावासा वाटला की यदा कदाचित या सर्व घटनाक्रमामुळे अफजल खानाच्या पारिपत्यामुळे चवताळलेली आदिलशाही, हतबल झालेली आदिलशाही पूर्ण ताकदीनिशी आपल्यावर जर आक्रमण करणार असेल तर आपण स्वराज्याच्या पोटात राजगडावर जाऊन राहण्याच्या ऐवजी स्वराज्याच्या मुखावर जर आपण पन्हाळगडावर राहिलो तर प्रजेला होणारा या शत्रूचा उपद्रव होणार नाही ही प्रजाहितदक्ष भूमिका शिवाजी महाराजांची होती. हे पन्हाळगडाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. करवीर संस्थापिका महाराणी ताराराणींनी करवीर संस्थान ज्यावेळेस स्थापन केलं त्यावेळी पन्हाळगड ही त्यांची राजधानी होती, तर त्याविषयी जरा माहिती सांगा. करवीर संस्थान असं म्हणण्यापेक्षा ते स्वराज्यच आहे. आणि हे आपल्या सर्वांच्या लेखी ताराराणींचं कर्तृत्व हे अगाध होतं. म्हणजे निर्णायकी अवस्थेमध्ये महाराणी ताराराणींनी त्या कालखंडामध्ये स्वराज्याच्या संघर्षाचं जे जवळजवळ 8-9 वर्षाचं नेतृत्व केले, त्या नेतृत्वामुळे तर स्वराज्याची भविष्यकालामध्ये भरभराट झाली. नंतर जवळजवळ पुढची 105 वर्ष मराठ्यांनी आसेतू हिमाचल राज्य केलेलं आहे. त्याचं केंद्रस्थान हे म्हटलं तरी काय हरकत नाही. हाच त्याच्यामधला भाग आहे. थँक्यू सर, तुम्ही खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये पन्हाळगड याचा समावेश का करण्यात आला याविषयी सरांनी खूप छान माहिती सांगितली. तुमचे खूप खूप आभार सर. धन्यवाद. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया.